महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन एकदर गंभीर विषयावरती आहे। तर विषय कोणता की सर मी टेस्ट देत आहे पण माझा स्कोर वाढत नाहीये। म्हणजेच विषय सरळ की जर तुमचा स्कोर वाढत नसेल तर त्याची काही कारणे आहे, जी 7 कारणे आहे जी तुम्हाला टाळलं पाहिजे। तर तुम्ही ते थंबनेलवरती वाचलेलंच आहे। तर आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार की नेमका तुमचा स्कोर का बरं नाही वाढत। कारण तुम्हाला माहिती आहे कोणतीही परीक्षा असो, कुठलीही परीक्षा असतो, परीक्षा ही परीक्षाच असते। परीक्षा कोणत्याही डिपार्टमेंटची असो, कोणत्याही ट्रेडची असो, कोणाचीही असो आणि कधीही असो, परीक्षा फक्त परीक्षाच असते, बरोबर आहे। म्हणजे परीक्षा फक्त तुमच्याकडनं काय मागते की तुम्हाला काय येते, तुमच्या मित्राला काय येते, तुमच्या सरांना काय येते हे कोणी तुम्हाला विचारत नाही, बरोबर आहे। मग आपण परीक्षेला जात असताना किंवा जाण्याच्या पूर्वी सर्वांचं तुम्हाला एक सजेशन असते, सर्वांचं तुम्हाला एक स्ट्रॅटेजी असते सर्वांची की काय की आपण मॉक टेस्ट दिली पाहिजे। काय दिली पाहिजे? मॉक टेस्ट। म्हणजेच की पेपरमध्ये ज्या फायनल चुका होणार आहेत त्या चुका होणार नाही, त्या चुका पहिलेच करून घ्यायच्या आणि त्याला रेक्टिफाय करून घ्यायचं, त्याला सॉल्व्ह करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून फायनल एक्झाम मध्ये आपल्या त्या चुका होणार नाही। त्याच्यासाठी आपण काय करतो? मॉक टेस्ट। म्हणजे मॉक टेस्ट मध्ये अशी विषय आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा आहे की त्याच्यामध्ये स्कोर वाढत नाही। मग त्या विद्यार्थ्यांना हे नाही समजत की नेमका माझा स्कोर का बरं नाही वाढत आहे। तर आज आपण त्याचंच विश्लेषण करणार आहे, त्याचीच आपण चर्चा करणार आहे आणि त्याचंच आपलं सेशन आहे की तुमचा स्कोर नाही वाढत आहे तर आता तो कसा वाढवू शकतो, नेमका त्याच्या मागे पाठीमागे कारण काय की जो स्कोर तुमचा फ्रीज झालाय, म्हणजे एका ठिकाणावरती थांबलेला आहे। ठीक आहे, तर ते आपण व्यवस्थितपणे आजच्या सेशनमध्ये कव्हर करून घेऊ। त्याच्यापूर्वी तुम्हाला काय करतो, एक उदाहरण देतो की स्कोर नाही वाढत आहे तर नेमकं महत्त्वाचं कारण काय, म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो, त्याच्यातून तुमचा अर्धा कॉन्सेप्ट इथेच क्लिअर होऊन जाईल। ठीक आहे, आता बघा एक क्लासरूम आहे, ठीक आहे, एक क्लास आहे, शाळा असो, काही असो, तुमचा असो, माझा असो, कोणाचाही असो, एक क्लास आहे। त्या क्लासमध्ये एक शिक्षक शिकवत आहे, म्हणजे एक मास्तर तुम्हाला शिकवत आहे। ठीक आहे, एक मास्तर शिकवत आहे आणि त्या मास्तरनी एक टॉपिक शिकवला म्हणा किंवा एक सब्जेक्ट शिकवला म्हणा, आणि त्या मास्तरच्या क्लासमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, नंबर ऑफ स्टुडंट आहे म्हणजे असंख्य नाही म्हणता येईल, 100 200 300 400 जे काही असेल ते विद्यार्थी बसलेले आहे, बरोबर आहे। आता शिकवणारा मास्तर एक, शिकवला टॉपिक एक किंवा शिकवला सब्जेक्ट एक, ठीक आहे, अभ्यास करणारे भरमसाठ 100 200 400 जे असणार ते, ठीक आहे। आता इथं तुम्हाला कमी दिसतं, म्हणजे कमी नका समजू, ठीक आहे। आता या मास्तरनी काय केलं, ठरवलं की नाही माझ्या पोरांचा फायनलच्या पहिले पेपर घ्यायचा, प्री टेस्ट घ्यायची, काय घ्यायची? प्री टेस्ट, त्याला आपण मॉक टेस्ट म्हणतो। मग या मास्तरनी काय केलं, शिकवलं त्याच्या आधारात पेपर काढला, शिकवला त्याच्या आधारित पेपर काढला। मग आता काय झालं की या पेपरमध्ये सर्व जे विद्यार्थी आहे सर्वांना सारखे मार्क नाही आले, सारखे मार्क नाही आले। मग तो टीचरला प्रश्न पडायला पाहिजे ना, अरे सारखे मार्क का बरं नाही आले, मी तर सर्वांना सारखं शिकवलं, बरोबर आहे। पण आता तुम्हाला इथनं कॉन्सेप्ट आज क्लिअर झाला असणार की एखादा विद्यार्थी आहे, पेपर घेतला, तो तुमचा 10 पैकी 10 मार्क घेतला, किती घेतला? 10 पैकी 10 मार्क घेणार, आणि एखादा दुसरा विद्यार्थी आहे तो काय करणार, 10 पैकी 5च मार्क घेणार, 10 पैकी काय करणार? 5च मार्क घेणार। मग इथनं काय क्लिअर होत आहे की अरे याला 10 पैकी 10 आले आणि याला 10 पैकी 5च आले, शिकवणारा एकच, शिकवलं एकच, पण यांच्या मार्कामध्ये का बरं फरक पडला? म्हणजे सर्वांच्या मार्कामध्ये काही ना काही फरक असणार, कोणाला 5, कोणाला 7, कोणाला 9 असे मार्क असणार। म्हणजे सरळ इथं स्पष्ट होते की प्रत्येक जण, म्हणजे 10 पैकी 10 घेतले त्याची स्ट्रॅटेजी वेगळी, त्याचा अभ्यास करण्याचा पद्धत वेगळा, त्याची टेस्ट द्यायची पद्धत वेगळी, आणि 10 पैकी 5 घेतला त्याची पद्धत वेगळी। तर आता 10 पैकी 5 घेणाऱ्यांनी काय करायचं आहे की 10 पैकी 10 घेतला कसा फॉलो करता, किंवा त्यांनी कशी त्याची स्ट्रॅटेजी आहे, किंवा त्यांनी कोणत्या चुका केल्या नाही ज्या आपण केल्या त्या समजून घेणं सर्वात महत्त्वाचं। ते आजचं सेशन त्याच्याच आधारित आहे की नेमक्या चुका कोणत्या आणि कशा त्याला रेक्टिफाय करायचं, त्याचंच आणि त्याच्यावरती नेमकं सोल्युशन काय ते सर्व आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार। तर तुमच्या आता लक्षामध्ये आलं की नेमकं आपल्याला काय करावं लागेल, स्वतःचाच प्रॉब्लेम स्वतः फाइंड करावा लागेल, म्हणजे स्वतःची जी चुकी आहे ते आपल्याला स्वतः शोधावी लागेल। म्हणजे ते तुम्हाला इतर व्यक्ती सांगू शकत नाही, तुम्हालाच स्वतः शोधावं लागेल। एवढं तुम्हाला समजलं की फरक कशामध्ये पडत आहे, फरक आपल्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये पडत आहे, टेस्ट देण्याच्या पद्धतीमध्ये पडत आहे, त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, बदल करायचा। ठीक आहे, आपण आता 7 नेमक्या कोणत्या कोणत्या चुका आहे त्याच्याकडे पण वळू। आता बघा मेन कारण काय, मेन कारण तुमचा स्कोर वाढत नाहीये, तुमचा स्कोर म्हणजे तुम्ही रेड मधनं ग्रीन मध्ये जात नाहीये, रेड मधनं ग्रीन मध्ये जात नाहीये। तर एक मात्र कारण आहे, एक मात्र कारण की तुमचे प्रश्न चुकत आहे, प्रश्न चुकत आहे, वाढत नाहीये। याचा अर्थ काय की मागच्या वेळेस जर माझे 10 प्रश्न चुकले असेल तर याही वेळेस माझे 10 प्रश्न चुकत आहे, 10 प्रश्न चुकत आहे। म्हणजे एक मात्र जर कारण बघितलं फक्त चुका होतात। आता त्या चुका का बरं होतात, त्याच्यामागे नेमके कारण काय आणि त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं ते आता काय करू आपण टप्प्यात
टप्प्याने बघू, ठीक आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन सेशन अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण आलं पाहिजे, ठीक आहे. आणि हे आपलं सेशन एकदम स्पेशल होणार आहे तुमच्यासाठी आणि एकदम बेस्ट तुम्हाला फील देणार आहे मी, ठीक आहे. आता बघा, सर्वात पहिले सुरुवात करू आपण 7 चुका कोणत्या आहे. मी एक एक एक्सप्लेन करतो, तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं. आणि ज्यांनी याच्यापूर्वी पण मी नेहमी सांगत असतो, क्लासमध्ये असो, मधामधात शिकवताना असो, तर ज्यांनी फॉलो केलाय त्यांनी मला कमेंट पण करणार की हो सर, याच्यातल्या चुका माझ्या पहिले होत्या, पण आता मी असे बरेचसे विद्यार्थी आणि बरेचसे माझ्याकडे उदाहरण आहे की जे रेड झोनमधनं आता ग्रीन झोनमध्ये आहे आणि त्यांचे मला आता मेसेज येतात की सर तुम्ही सांगितलं आम्ही तसंच केलं आणि त्याच्याने मला हा फरक पडला. तर तेच ॲनालिसिस मी आज, आता हे वेगळं सांगत असतो मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये म्हणा किंवा कुठे अदामधात, पण आज स्पेशल डेडिकेटेड आपण सेशन घेतलाय म्हणजे तुम्हाला एकत्रच पूर्ण समजणार की नाही सर आम्ही हे सर्व केलं पाहिजे आणि आम्ही सर्व करणार पण, ठीक आहे. सर्वात पहिली चूक टेस्टमध्ये मार्क्स न वाढण्याची, सर्वात की तुम्ही टेस्ट गांभीर्याने देत नाही. तुम्ही गांभीर्याने देत नाही, मग याचा अर्थ काय सर, गांभीर्याने देत नाही म्हणजे बघा, टेस्ट कोणती टेस्ट असो, कोणत्याही एक्झामची असो, कुठलीही असो, काही असो, जनरल ॲव्हरेज कोणती 2 तासाची राहू शकते, कोणती 1.5 तासाची, कोणती 1 तासाची, किती तासाची राहू शकते, ठीक आहे. ॲज अन ॲव्हरेज मी पकडत आहे की 1 तासाची टेस्ट आहे. किती तासाची टेस्ट आहे? 1 तासाची. तर 1 तासाच्या टेस्टमध्ये जनरल पेपर काढणारे बरोबर टायमिंग देतात तुम्हाला. जेवढ्या मिनिटाचा पेपर आहे त्याच हिशोबाने तुमचे प्रश्न असतात किंवा प्रश्नाच्या हिशोबाने तुमचा काय असतो, वेळ असतो. आता 1 तासाचा पेपर असेल, कोणत्याही पेपरमध्ये गेले तर जवळपास तुम्हाला 50 ते 60 प्रश्न दिसतील. म्हणजे ॲज अन ॲव्हरेज एका प्रश्नाला 1 मिनिट दिलाय तुम्हाला, तर तशाच पद्धतीने पूर्ण पेपर डिझाईन होतात. पूर्ण पेपर तशाच पद्धतीने, म्हणजे असं नाही की 1 तासाचा पेपर आहे तुम्हाला 5च प्रश्न दिले, असं कुठंच होणार नाही, कुठं झालं पण नाही आजपर्यंत, ठीक आहे. कारण ठरवलेलं असतं सर्व, बरोबर आहे. मग 1 तासाचा पेपर आहे आणि विद्यार्थी काय करतो, 15 मिनिटामध्ये पेपर सोडवून टाकतो. किती मिनिटामध्ये? 15 मिनिटामध्ये. मग सांगतो की सर माझा स्कोर नाही वाढत आहे. 15 मिनिटात कोण सोडवू शकतो? ज्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, आणि तो पूर्णपणे आउटपुट काढणार, तो 15 मिनिटात सोडवू शकतो 1 तासाचा पेपर आणि त्याचे मार्क्स पण चांगले असणार, आउट ऑफ येऊ शकते, म्हणजे 10 पैकी 10 येऊ शकते 15 मिनिटात सोडवून. दुसरा एक विद्यार्थी 15 मिनिटात सोडवू शकतो, तो कसा की ज्याचा अभ्यासच नाही झाला, तो काय होतो 15 मिनिटात सोडवतो, कारण त्याला काही डोकं लावायचंच नसतं ना. टिक 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 केलं, पेपर संपला, बरोबर आहे. त्याचा सोडून देऊ आपण, त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही. पण जे विद्यार्थी ॲव्हरेज वेळ लावण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी एक गोष्ट करायची की 50 प्रश्न दिले आहे तर त्याला 50 मिनिट तर लागायला पाहिजे, कमीत कमी एका प्रश्नाला 1 मिनिट तरी द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो प्रश्न वाचला की याचं उत्तर हे आहे तर नेमकं का बरं आहे याचा पण शोध घेतला पाहिजे पेपर चालू असताना. तर तसं न करता तुम्ही टेस्ट देता, त्याला म्हणतो आपण की गांभीर्याने तुम्ही टेस्ट दिली नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण घरी टेस्ट देतो, आता सर्व ऑनलाईनचा जमाना झाला, ठीक आहे. घरी टेस्ट दिली, ऑनलाईन टेस्ट दिली. टेस्ट देताना काय होते की घरचे आवाज देते, अरे ये रे बाळा एक पोळी खाऊन घे, मग पोळी खाऊन घ्यायची आणि म्हणायचं हा टेस्ट काय, मग देता येते. एखाद्या मित्राचा मेसेज येते वरतून, इंस्टाग्रामवरून, व्हॉट्सअपवरून, मग त्याला रिप्लाय देणं भाग पडते, मग त्याला रिप्लाय द्यायचं. मग याच्यामध्ये काय होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुटत आहे. टेस्ट द्यायची आहे एकांतात, दरवाजा बंद करून. तुम्ही लायब्ररीत जात असेल तर खूपच छान, लायब्ररी म्हणजे वाचनालयामध्ये, तर खूपच छान. किंवा मग दरवाजा लावून टाकायचा, 2 तास 1 तास जेवढ्या मिनिटाचा पेपर आहे व्यवस्थित बसून तेवढ्या मिनिट बिलकुल असं समजायचं की आपली फायनल एक्झाम आहे. कारण तुम्हाला जर माहित असणार की तुम्ही मॉक टेस्ट देता तर तुमचा 1 तास कटत नाही, म्हणजे खूप असं वाटते खूप मोठा 1 तास आहे. पण तुम्ही जर फायनल एक्झाम मध्ये गेले आणि 2 तासाचा जरी पेपर असेल, तुम्हाला पत्ता पण लागत नाही आपल्याला की अरे 2 तास संपले, अरे माझे 2 तास संपून गेले, एवढा फास्ट पेपर झाला. कारण तुम्ही तेव्हा गुंग असता, पेपरमध्ये काय असता, गुंग. जर तुम्ही याच्यापूर्वी परीक्षा अटेम्प्ट केली असणार, तुम्हाला याचा चांगला अनुभव नसेल केला तर तुम्हाला भविष्यामध्ये येणारच. फक्त आता लक्षात ठेवा, या टेस्टला पण त्याच सिरियसनेसनं काय करायचं, तुम्हाला सोडवायचं आहे, तेव्हाच आपलं काय होईल, एकदम बेस्ट होईल. म्हणजे हे जर चुकी तुमची असणार तर तुम्हाला याला दुरुस्त करावं लागेल, ठीक आहे. दुसरी चुकी आहे की कमी प्रश्न अटेम्प्ट होते, म्हणजे कमी प्रश्न तुम्ही काय करता, अटेम्प्ट करता. मग तुम्ही म्हणाल सर निगेटिव्ह मार्किंग आहेत, आम्हाला प्रश्न सोडावे लागतात. हो ना, सोडा ना, काहीच म्हणणं नाही माझं त्याच्याबद्दल. पूर्णपैकी 100, बघा सिलेक्शनसाठी कधीच 100%ची तुम्हाला गरज पडणार नाही, 100% अभ्यासाची गरज पडणार नाही, 100% मार्काची. आता एखादाच पेपर येतो की त्याच्यात खूप साऱ्या पोरांना आउट ऑफ मार्क मिळून जाते, ठीक आहे. असं रेअरली होतं. तुमचं सिलेक्शन होतं 80%च्या अभ्यासावरती आणि 80%च्या मार्कावरती.
काही तुम्हाला याच्या पलीकडे जायची गरज नाही, तुम्हाला याच्या पलीकडे जायचीच गरज नाही. ठीक आहे. तर मग प्रश्न अटेम्प्टचा विषय काय की तुम्हाला एक तर दोन गोष्टी होऊ शकतात की एक तर तुम्हाला वेळ नसेल मिळाला किंवा तुम्हाला तो टॉपिक येत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, तुम्ही प्रश्न काय केले, कमी अटेम्प्ट केले. मग प्रश्नच जर कमी म्हणजे प्रत्येक वेळेस काय होत आहे, तुमचे 50 पैकी समजा तुमचे 10 प्रश्न सुटत आहे, प्रत्येक वेळेस 10 प्रश्न सुटत आहे. मग अरे मग तुमचं ते इम्प्रूव्ह होणारच कसं, तुम्ही जरी 40 प्रश्न सुटलेले मागच्या वेळेस बरोबर केले आताही जरी बरोबर कराल तर तुमच्या मार्कामध्ये फरक पडणारच नाही. जेवढे मार्क्स मागच्या वेळेस होते तेवढेच मार्क्स येणार. तुम्हाला प्रयत्न करायचे की जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे. मग अटेम्प्ट करायचे म्हणजे सर अंदाजे मारायचे का, नाही अंदाजे नाही मारायचे, आपल्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. बरोबर आहे. तर हा एक कारण आहे की नेमकं मार्क्स म्हणजे स्कोर न वाढायचं, की तुम्ही प्रत्येक वेळेस काय करता, जवळपास तेवढेच प्रश्न तुमचे सुटून जाते, तेवढेच प्रश्न काय होते, सुटून जाते. हेही त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. ठीक आहे. मग सुटला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तिसरं कारण की अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, म्हणजे तुम्ही एखादी टेस्ट देताय, फुल टेस्ट देताय समजा, आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, तो सिलेबसच पूर्ण नाही झाला आणि समजा त्या सिलेबसमध्ये समजा 2 चॅप्टर असे आहे जे तुम्ही वाचलेच नाही, आणि त्याच 2 चॅप्टरवरती समजा प्रत्येक वेळेस 5 म्हणा किंवा 2 प्रश्न येत आहे, तर मग प्रत्येक वेळेस ते 2 प्रश्न तुमचे सुटणार ना, प्रत्येक वेळेस 2 प्रश्न सुटणार. म्हणजे काय की तुम्हाला पहिले सिलेबस कंप्लीट करावा लागेल, तेव्हाच त्या टेस्टकडे जावं लागेल. तर हेही त्याच्यातलं एक कारण आहे की सिलेबस कंप्लीट नाही करायचा आणि म्हणायचं सर माझा स्कोर नाही वाढत आहे. बरोबर आहे. हेही त्याच्यातलं एक कारण आहे शोधायचं. आता कधी कधी काय होतं, सिलेबस तर अभ्यासक्रम तर पूर्ण करून टाकतो, पूर्ण चॅप्टर करून टाकतो आपण, पूर्ण होऊन जाते, पण त्याच्यामधले तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतात. तुम्ही वाचून तर घेता किंवा आपण वाचून तर घेतो, पण काय होते, एखादा टॉपिक किंवा एखादा कॉन्सेप्ट आहे तो आपला क्लिअर नसतो. कारण प्रत्येक प्रश्न काही पाठांतरवाला येणार नाही, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस असं विचारणार नाही की करंटचं युनिट काय, हा पाठांतरवाला प्रश्न झाला, याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट नाही आहे. पण करंटशीच रिलेटेड काहीतरी कॉन्सेप्च्युअल जर प्रश्न विचारला आणि तुम्हाला कॉन्सेप्टच माहित नाही की नेमकं चार्जमध्ये काय होते, वेळेमध्ये काय फरक पडत आहे, मग करंटमध्ये काय फरक पडते, मग तुम्ही त्या प्रश्नाला टॅकल करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला प्रश्न येणार नाही. म्हणजे तुम्ही वाचलं तर खरं पूर्ण, पण तुमचे ते कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे, जे कॉन्सेप्ट क्लिअर करावे लागते. बरोबर आहे. ही एक चुकी आहे 4 नंबरची की तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नसणार, तेही एक कारण असू शकते. 5वं कारण की PYMCQ सर्वात महत्त्वाचं की PYMCQ म्हणजेच प्रॅक्टिस नाही तुम्हाला त्या MCQची. कोणत्या, आता बघा कोणतंही एखादं थेरॉटिकल पुस्तक असलं, समजा माझं थेरीचं एखादं पुस्तक आहे, ठीक आहे, तर त्या पुस्तकाच्या मागे प्रत्येक ऑथर काय करतो की लिहिणारा लेखक थेरीचा चॅप्टर झाला, थेरीचा पार्ट झाला की त्याच्या मागे 10-20 MCQ देऊन देतात, 10-20 MCQ देऊन देतात. ते त्या चॅप्टरला आधारित MCQ देतात. ते माझ्या विचारांनी दिले, समजा माझं पुस्तक आहे, प्रत्येक चॅप्टरच्या मागं असतं, तर ते तुम्ही प्रश्न वाचून म्हणाल की मी मॉक टेस्ट देतो किंवा फायनल एक्झामला जातो, तर तुम्हाला ते प्रश्न काहीतरी वेगळेच दिसतील. आता PYMCQ म्हणजेच काय, प्रिव्हियस इयर MCQ, याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. जनरल MCQ आणि PYMCQ मध्ये काय फरक पडतो नॉर्मल MCQ पेक्षा. बघा, हे जे PYMCQ असतात, पेपर काढणारे तज्ज्ञ लोक असतात आणि त्यांचा विचार करण्याची शैली वेगळी असते. तर ते कोणत्या विचारांनी प्रश्न काढतात ते आपल्याला कुठून माहित होईल, म्हणजे कोणताही एक टॉपिक पकडा, तुम्ही जनरलचे प्रश्न बघाल तर वेगळे, आणि परीक्षेत आलेले त्याच टॉपिकवर प्रश्न बघाल तर तुम्हाला वेगळे दिसणार. कारण की त्या प्रिव्हियस एक्झाममध्ये जे झाले पेपर, त्याच्यामध्ये ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी काय विचार करून त्या टॉपिकवरती कशा पद्धतीचे प्रश्न काढले ते कुठून माहिती होऊ शकते तुम्हाला, फक्त आणि फक्त PYMCQ मधून माहिती होते. कोणतीही एक्झाम असो, कुठलीही असो, कुठल्याही डिपार्टमेंटची असो, कोणताही सब्जेक्ट असो, तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन माहीत असले पाहिजे किंवा त्याची तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे. कारण तुम्ही जरी MCQ किती केले, किती थेरी वाचली, विदाऊट MCQ तुमच्या टेस्टमध्ये स्कोर तुमचा वाढणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त MCQ कव्हर करावं लागेल. म्हणजे नेमकं व्हेरिएशन काय होत आहे प्रश्नामध्ये, एकच प्रश्न असतो म्हणजे त्याचं उत्तर एकच असतं, पण प्रश्न 10 पद्धतीने बनवला जातो. बरोबर आहे. तर ते सर्व कुठनं समजणार तुम्हाला, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मधनं. ठीक आहे. तर तुम्ही हे जर प्रॅक्टिस नाही केली तरीही तुमचा पेपरमध्ये स्कोर काय असणार, कमीच असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यावरती पण भर टाकायचा. त्याच्यानंतर 6वी चुकी की तुम्ही काय करता, झालेली चुकी पुन्हा करता. म्हणजे एकदा चुकी झाली की ते पुन्हा डबल करता. म्हणजे यावेळेस समजा एखाद्या टॉपिक मधला एखादा काहीतरी प्रश्न विचारला एखाद्या टॉपिकवर आणि तो यावेळेस चुकला, पुढच्या वेळेस जर टेस्ट दिली आणि पुन्हा काय झालं, त्याच टॉपिक मधला प्रश्न आला आणि तरी पण चुकला, म्हणजे हे काय झालं, मूर्खपणा झाला एकदम, की अरे मी मागच्या वेळेस पडलो सायकल घेऊन, अशा पद्धतीने चालवली तर मग मी पुन्हा तशाच पद्धतीने चालवून पुन्हा पडू का, नाही. तुम्हाला याच्यामध्ये बदल करावा लागेल. काय करावं लागेल, बदल करावा लागेल, की अरे मागच्या वेळेस तर मी पडलो होतो, तर का बरं पडलो होतो, पुढच्या वेळेस पुन्हा मला पडायचं नाही किंवा त्या खड्ड्यातनं मला त्या सायकल न्यायची नाही, मला गाडी न्यायची नाही, हे तुम्ही समजले पाहिजे आणि हे तुम्हाला दूर करावं लागेल. म्हणजे झालेली चुकी पुन्हा डबल झाली नाही तर तुम्हाला शर्यत आहे आणि मी जेवढं सांगत आहोत तेवढं जर
फॉलो केलं, माझी शर्यत आहे, माझं चॅलेंज आहे की तुमच्या याच्यामध्ये 100% फरक पडणार, मी तुम्हाला लिहून देऊ शकतो, ठीक आहे. तर 6वी चुकी लक्षात आली तुम्हाला की झालेली चुकी पुन्हा जर डबल होत असणार तरी पण तुमचा स्कोर वाढणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतरची आहे 7वी चुकी, जी सर्वात भयंकर आणि 99% जवळपास 99% जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची चुकी ही आहे काय की विश्लेषण करत नाही किंवा टेस्टचं ॲनालिसिस करत नाही, बरोबर आहे. त्याचं कारण असं की पेपर समजा 1 तासाचा आहे किंवा 2 तासाचा आहे, तर 2 तासाचा पेपर झाल्यावर विश्लेषण करायला पुन्हा 2 तास लागते, तर मग ते जीवावर येतं. मग काय तर जीवावर येतं, असं वाटतं अरे जाऊ दे ना, नंतरची टेस्ट देऊ आणि त्याच्यात चांगले मार्क घेऊ. अरे पण कसं शक्य आहे की मला आत्ता काय चुकलो तेच जर माहीत नाही तर मी पुढच्या वेळेस कसं काय बरोबर आणणार, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या युद्धात चालले आणि यावेळेस तुम्ही घाव घेतला, आता तुम्ही हेच नाही समजून घेतलं की नाही मला समोरच्याची तलवार लागली, नेमकं मी असं काय केलं की मला तलवार त्याची टच झाली, तुम्ही त्याचा विचारच नाही कराल, म्हणणार नाही पुढच्या युद्धामध्ये मी त्याला कापतो, पॉसिबलच नाही. पुन्हा जर तुम्ही तेच चुकी कराल तर पुन्हा तुम्ही घाव घेऊन परत याल, मग त्याला काही अर्थ नाहीये. सेम तसंच 99% विद्यार्थ्यांची चुकी आहे की तुम्ही पेपरचं विश्लेषण करत नाही. बस 1 तासाचा पेपर 15 मिनिट झाला आणि बस मेसेज टाकायचा, सर माझा स्कोर वाढत नाही, फोन करायचा, सर माझा स्कोर वाढत नाही, बरोबर आहे. तर ही सर्वात मोठी चुकी आहे, याला तुम्हाला दूर करावं लागेल आणि याला कसं दूर करायचं त्याच्यावरती पण मी तुम्हाला विश्लेषण करतो आणि त्याच्यावरती पण तुम्हाला सांगतो. सर्वात लक्षात घ्या की आता ह्या एवढ्या ज्या चुका आहे ते एवढ्या चुका तुम्हाला शोधायच्या आहे आणि तुम्ही बघायचं आहे की नेमकी किती नंबरची चुकी आहे तुम्ही करता ज्याच्यामुळे तुमचा स्कोर नाही वाढत. आणि प्रामाणिकपणे याच व्हिडिओमध्ये कमेंट करायची की सर या चुका मी करत होतो, आणि याच्यानंतर मला कमेंट करायची. तुम्ही काय करायची की सर या चुका आहे ज्या मी करत आलो त्याच्यामुळे माझा स्कोर वाढत नव्हता, आता मी याच्यानंतर या चुका करणार नाही, मला कमेंटमेंट करून ठेवायची तुम्ही, आणि तुम्ही या चुका दुरुस्त करायच्या मागे लागायचं. आणि लक्षात ठेवायचं तुम्ही मला कमेंट करून ठेवलेली आहे आणि ते जाणार नाही, ते तिथंच राहणार आहे. जेव्हा मी दिसलो तेव्हा तुम्हाला आठवण आली पाहिजे की नाही सरांना मी हे कमेंट केली होती, मला हे पूर्ण करायचे आहे. आणि लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये जर असेल तरच हे सर्व होऊ शकते, त्याला काही कारण नाही लागत. उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा की तुम्हाला एखाद्या ठिकाणी मी बंद करून ठेवलं, 2-3 दिवस ठेवलं, पाणी नाही, काहीच नाही, तुम्हाला खूप जोरात ताण लागली, समजा 2 दिवसानंतर खूप जोरात ताण लागली, तर तुम्ही मग मी दार खोललं 2 दिवसानंतर, तर तुम्ही याचा विचार नाही करत की मी काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे किंवा मी काय केलं पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही काहीही विचार नाही करत, कारण तुम्हाला ताण लागली आणि तुम्हाला पाणी पाहिजे. सर आहे का त्याचंही काही घेणं देणं नाही आहे. पहिले दार खोललं की धावत झालं, बघाल की पाणी कुठं मिळते. तुम्हाला साधं पाणी जर प्यायचं नाही मिळालं तर तुम्ही कोणत्याही टाक्यातलं सुद्धा पाणी पिऊन टाकाल, बाथरूम मधलं सुद्धा पाणी पिऊन टाकाल, कारण तुम्हाला काय माहित असते, नाही मला तहान लागली आणि मला पाणी प्यायचं. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की नाही मला स्कोर वाढवायचा आहे, तर मग मला ॲनालिसिस केलंच पाहिजे. याच्यासाठी काही कारण नाही की सर म्हणताय म्हणूनच मी करतो, त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्हाला पाहिजे कळकळ की नाही मला सर स्कोरमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, तरच हे सर्व काय शक्य आहे. याच्यासाठी काहीही कारण लागत नाही किंवा कोणत्याही मोटिवेशनची गरज नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला तुमचं ध्येय माहित आहे तर तुम्हाला कोणाचीच गरज नाही आणि कोणत्याच कारणाची गरज नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला ध्येयच दिसलं पाहिजे. नाही मला या टार्गेटवरती पोहोचायचं आहे, हे टार्गेट मला अचीव करायचं आहे, तर त्याला कोणतंच कारण लागत नाही, एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. आता या चुका आहे स्वतःच करायचं आणि विचार करायचं, कमेंट करायची, मला कमेंट करून ठेवायची, नाही सर या चुका होत्या, मी याच्यानंतर ही चूक होऊ देणार नाही. आणि लक्षात ठेवायचं मी दिसलो की तुम्हाला पुन्हा आठवण येईल, अरे सरांची कमेंट आहे, आपल्याला ते क्लिअर करायचे, तुमचा स्कोर कसा नाही वाढत ती माझी जबाबदारी, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की तुम्ही याच्यातल्या समस्या समजून घ्या की नेमकं का बरं होत आहे. तुम्ही समस्या समजून घ्या. जोपर्यंत समस्या समजणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. कारण तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला समजतच नाही की तुम्हाला काय झालं किंवा तुम्ही सांगतच नाही की मला काय त्रास आहे, डॉक्टर गोळ्या कशा देणार, तुम्हाला ठीक कसं करणार. आणि तुम्हालाच समजा समजत नसेल तर मग तुम्ही सांगा की समोरचं तुमच्यासोबत काय करू शकते, काहीही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं काय होत आहे, नेमकं माझ्यासोबत काय होत आहे, की जे पॉईंट दिले आहे मी त्याच्यातलं मी नेमकं काय नाही करत आहे किंवा कोणत्या चुका होत आहे त्या तुम्हालाच समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यातली जे महत्त्वाची चुकी आहे की विश्लेषण करत नाही 99% विद्यार्थी. आता नेमकं विश्लेषण कसं करायचं ते तुम्हाला मी टप्प्याटप्प्यामध्ये सांगतो, व्यवस्थितपणे कसं करायचं, तर ठीक आहे. बघा सर्वात पहिले काय करायचं, जे तुम्ही टेस्ट दिली, आता बघा हे का बरं करताय, कारण की मागच्या युद्धामध्ये आपण येताना घाव घेऊन आलो, छातीवर पाठीवर घाव घेऊन आलो तलवारीचे. आता आपल्याला पुढच्या वेळेस घाव नाही घ्यायचा आहे, तर मग घाव नाही घ्यायचा आहे तर मग आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल की नेमका घाव कसा पडला ते माहीत करावं लागेल. तर त्यालाच म्हणतो आपण विश्लेषण करणं किंवा त्यालाच म्हणतो ॲनालिसिस करणं. काय करायचं
तुमच्या टेस्टमध्ये कोणतीही असो, कुठली असो, कोणाचीही असो, बरोबर आहे, त्या टेस्टमध्ये चुकलेले प्रश्न आणि सुटलेले प्रश्न ते बाहेर काढायचे. बरोबर प्रश्नाचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये, ते आपल्याला येते. मग चुकलेले प्रश्न आणि सुटलेले प्रश्न काय करायचे, बाहेर काढायचे आणि त्या प्रश्नाकडे पाहून स्वतःलाच प्रश्न विचारायचे. एका वेळेस पूर्ण घेऊन नाही, एक प्रश्न घ्यायचा, सुटलेला असो किंवा चुकलेला असो, त्याचे 4च कारणं राहू शकते. त्याचे 4च कारणं, प्रश्न चुकायचं आणि प्रश्न सुटायचं 4 कारणं आहे. ते कोणते सांगतो. सर्वात पहिले स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा. स्वतःला काय प्रश्न विचारायचा की माझा कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता. त्या प्रश्नाकडे बघायचं आणि विचार करायचं की अरे माझा कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता का, असा विचार करायचा त्या प्रश्नाकडे पाहून. कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता का, हो, मग कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता या प्रश्नाचा, म्हणून माझा चुकला किंवा म्हणून माझा सुटला. मग आता काय करायचं, त्याच चॅप्टरमध्ये जायचं, त्याच चॅप्टरमध्ये किंवा त्याच सब्जेक्टमध्ये जायचं, त्याच सब्जेक्टमध्ये जाऊन त्या टॉपिकमध्ये जायचं आणि काय करायचं, त्या टॉपिकला विषय मोकळा करायचा. टॉपिकचा तर विषय मोकळा करायचा म्हणजे जेणेकरून जेव्हा किंवा पुन्हा चुकलेला किंवा सुटलेला प्रश्न तो पुन्हा जर त्याच टॉपिकवरती आला तर कशाच पद्धतीनं माझा तो प्रश्न सुटणार पण नाही आणि चुकणार पण नाही. मग मला सांगा, त्याच टॉपिकवर समजा पुन्हा टेस्टमध्ये जर प्रश्न आला तर मग तुमचा चुकणार का, नाही चुकणार. पण जर तुम्ही हे नाही केलं तर पुढच्या वेळेस त्याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आला तर 100% चुकणार किंवा सुटणार. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इम्प्रूव्ह करत आहे का, नाही. मग तुम्हाला त्याच्यासाठी विश्लेषण करणं गरजेचं आहे. नाही, माझं ह्या टॉपिकमध्ये चुकलं, ह्या युनिटचा हा टॉपिक किंवा त्याचा पुन्हा सब टॉपिक असणार, तर ते तुम्हाला क्लिअर करायचं, म्हणजे जेणेकरून जेव्हा किंवा याच्यानंतर पुन्हा प्रश्न आला पुन्हा तो चुकणार नाही. ठीक आहे. पहिला प्रश्न विचारायचा की प्रश्नाकडे पाहून अरे काय माझा कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता का, मग कॉन्सेप्ट क्लिअर करायचा. दुसरं कारण की टेस्ट देताना विसरलो का. आता बऱ्याचदा होतं की काय होतं, टेस्ट देत आहोत आपण की एखादी गोष्ट विसरून जातो, मग आले पेपर झाल्यावर आठवते, बाहेर आले अरे मी ते तसं द्यायला पाहिजे होतं, त्याचं उत्तर तर ते होतं, बरोबर आहे. असं पण होतं ना. हे पण कारण असू शकते की तुम्हाला तर माहित होतं पण मी त्यावेळेस विसरून गेलो. आता बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या सर्वच मेंदूची एक सामाजिक क्रिया आहे, म्हणजे सामान्य क्रिया आहे. कोणती, की त्या मेंदूला जर असं वाटलं ना, आपल्याला नाही विचारत तो, त्या मेंदूला जर असं वाटलं ना अरे हे याच्या कामाचं नाही, तो स्वतःच डिसाईड करतो हे याच्या कामाचं नाही आहे तर डिलीट करून टाक. आपली मेमरी काय करतो, तो खाली करून टाकतो. तर त्याला तुम्हाला जाणवून द्यायचं आहे की नाही, मला हे गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, वारंवार वाचाल, रिपीट कराल प्रोसिजर, वारंवार वाचा, वारंवार पाठ करा, वारंवार लिहून बघा. तेव्हा काय होणार, हा विसरण्याचा विषय काय होईल, मोकळा होईल. तुम्ही म्हणाल सर मी माझ्या डेस्क समोर काय केलं आहे की फॉर्म्युले लावून ठेवून दिले आहे, किंवा जे काही मला अडचणी आहे किंवा जे विसरून जातो ते मी तोंडासमोर लिहून ठेवला, जिथे मी अभ्यास करायला बसतो किंवा एखाद्या बुकामध्ये लिहून ठेवलाय. पण एवढं लक्षात घ्या, त्यांनी काहीच फरक पडत नाही. कधीपर्यंत, एक उदाहरण देतो तुम्हाला. ही 10ची नोट आहे, ही कशी आहे, 10ची नोट आहे, स्पेसिमन आहे. ठीक आहे, 10ची नोट आहे, स्पेसिमन आहे. तुम्ही रोज खिशात घेऊन फिरता आणि तुम्ही वर्षातून कितीतरी वेळा हिला पाहता आणि कितीतरी वेळा तुम्ही याचा व्यवहार करता. आली वेळ तर दिवसातून प्रत्येक वेळेस केल्यासारखा करतो, बरोबर आहे. मी जर तुम्हाला म्हटलं की अरे पटकन काढा, 10च्या नोटमध्ये कुठे काय लिहिलं आहे, कुठे कसं चित्र आहे, पटापट काढा, तुम्ही काढू शकत नाही. का बरं, तुम्ही बघता तर रोजच, देता तर रोजच, बरोबर, वापरता तर रोजच, खर्च तर रोजच करता. पण तुम्हाला इथं नेमका आकडा कुठं लिहिला आहे, रिझर्व्ह बँक कुठं लिहिला आहे, 10 रुपये कुठं लिहिला आहे, आकडा कुठं दिला आहे, त्यात सिरियल नंबर कुठे आहे, हे सुद्धा तुम्हाला आठवत नाही. तुम्हाला म्हणजे सर्वांचीच गोष्ट सांगते. त्याचं कारण काय की आपण त्याच्याकडे बघतच नाही. बस एवढा दिसताय, हा रंगाची आहे का, हो हे 10ची नोट आहे, घे रे बाबा 10ची नोट घे आणि आम्हाला चाय दे, बरोबर आहे. तर असं होतं. तर सेम तसंच तुम्ही जर भिंतीवर लावून ठेवलं किंवा बुकात लिहून ठेवलं, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही वाचतच नाही. मग तुम्हाला समजणार कुठं नंबर कुठं लिहिलाय, बरोबर आहे. तर या गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे की काय, ज्या गोष्टी तुम्ही विसरता त्याला वारंवार वाचणं, वारंवार लिहिणं आणि वारंवार त्याच्याकडे बघणं म्हणजे फक्त बघणं नाही, वाचून बघणं. ही दुसरा हे कारण आहे का, दुसरं तेही बघायचं, हे पॉईंट होण्याचा की नेमकं माझा चुकला किंवा सुटला, मी विसरलो होतो म्हणून. कारण विसरल्यासाठी काय करायचं, मिस्टेक पेपर वेगळा करायचा किंवा मिस्टेक बुक वेगळं करायचं की ज्याच्यामध्ये मी वारंवार विसरतो त्या गोष्टी लिहून टाकायच्या, त्याला वारंवार वाचायचं. कारण बघा, प्रत्येकाचा मेंदू किंवा शक्ती आकलन सर्वांची सारखी नसते. ऍक्च्युली ते प्रत्येकाने आपापली घडवावी लागते ना, प्रत्येकाची घडते. एखादा अभ्यासू असतो तर काही तो जन्मता म्हणजे असा हुशार असतो, त्याच्यात नाही, तो त्याच्या मेंदूची प्रक्रिया होते तो त्या लेवलला येऊन पोहोचतो. तर आपल्यालाही त्या लेवलला येऊन पोहोचावं लागेल. ठीक आहे. तिसरा प्रश्न विचारायचा की काय मी सिली मिस्टेक केली किंवा मी कॅल्क्युलेशन मिस्टेक केली का.
हा स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा की सिली मिस्टेक केली असेल तर काय होते, कधी कधी तुम्हाला बऱ्याचदा माहित आहे की बघा दुसरा पॉईंट वेगळा आहे. दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा मी विसरलो का, विसरल्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगितला. तिसरा प्रश्न विचारायचा अरे मला त्या प्रश्नाचं उत्तर माहित होतं पण मी ए च्या ठिकाणी मी बी मारून टाकलं. बऱ्याचदा होतं तुम्हाला माहित असणार की तुम्हाला माहित असतं की याचं उत्तर ए आहे पण तुम्ही बी मारून येता. तुम्ही काय करता, बी मारून येता. मग स्वतःला विचारायचं की हो ठीक आहे मला तर माहित आहे की नाही याचं युनिट हे होतं, याचं उत्तर हे होतं, मला 100% माहित आहे. मग मी नेमकं त्या प्रश्नाच्या वेळेस जेव्हा पेपरच्या वेळेस तुम्हाला प्रश्न आला होता मी नेमका विचार काय केला की मी ए मारायचं तर बी मारून दिलं, ए मारायचं तर मी बी मारून दिलं. नेमकं मी असं काय केलं त्याचा विचार करायचा स्वतःला. तो विचार तुम्ही नेमका काय केला ते शोधायचं आणि त्याला पुढच्या वेळेस तसा विचार नाही झाला पाहिजे याची खबरदारी घ्यायची. त्याला म्हणतात बेवकूफपणा म्हटलं जातं. ठीक आहे, मूर्खपणा. सिली मिस्टेक म्हणजे मूर्खपणा की मला येत आहे तरी पण मी चुकवून आलो, जेव्हा की मला कॉन्फिडंटली माहित आहे ए उत्तर आहे, मला पाठ पण आहे, सर्वच माहित आहे, तरी मी बी मारून आलो. तर याच्यावरती काही कोणीच काही करू शकत नाही. तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागेल की नेमका हा मला माहित असताना पण का बरं चुकला. त्याला सिली मिस्टेक म्हणतो आपण. काय म्हणतो, सिली मिस्टेक. पण हे अंगावर येतं. त्या काय होतं मिस्टेक अंगावर येतं. दुसरं की कॅल्क्युलेशन मिस्टेक केली का मी, समजा न्यूमेरिकल असलं किंवा एखादा फॉर्म्युला बेस्ड प्रश्न असला तर मी त्याच्यावरती कॅल्क्युलेशन मध्ये चुकलो का किंवा मला फॉर्म्युला लक्षात नव्हता का, रिलेशन लक्षात नव्हतं का, मग काय करायचं त्या पेजवरती जायचं, फॉर्म्युला असणार तर फॉर्म्युला बघायचा, नेमकं काय आहे तर पाठ करून टाकायचं, कॅल्क्युलेशन असेल तर प्रॅक्टिस करायची, म्हणजे जेणेकरून याच्यानंतर तो प्रॉब्लेम होणार नाही किंवा पुन्हा जर प्रश्न आला तो ना चुकणार ना सुटणार आपला. बरोबर आहे. हा तिसरा विषय. त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारायचा स्वतःला. आता हा खूप कमीदा प्रश्न पडणार तुम्हाला की आता चुकासाठी तर होऊ शकत नाही, पण प्रश्न जर तुमचा सुटला तर असं प्रश्न विचारायचा की मला वेळ पुरला नाही का, असं विचारायचं स्वतःला की अरे हो मी तर माझा तर प्रश्न सुटला तर मला वेळ नसेल पुरला का, तर मग विचारायचं. मग जर वेळ नसेल पुरला, आणि बघा जे टेस्ट देतात त्यांना वेळ पुरणार नाही असं होऊ शकत नाही, जे टेस्टची प्रॅक्टिस करताय त्यांना वेळ पुरणार नाही असं होऊ शकत नाही. तरी पण यदा कदाचित कधी कधी काय होतं वेळ कमी पुरतो, मग 10 प्रश्न असतात 2च मिनिट असतात, मग आपण प्रश्न वाचत नाही, एबीसीडी टिक टिक करतो चालला जातो. बरोबर. मग अशा वेळेस तुमचा प्रश्न चुकू शकते किंवा तुम्ही ते 10 प्रश्न सोडून द्याल किंवा 10 प्रश्न काय कराल सोडून द्याल. तर ही पॉसिबिलिटी आहे. कशाची, वेळेवर, म्हणजे वेळ त्याचं कारण वेळ असू शकते. तर याच्यावरती एकच उपाय आहे, तुम्ही टेस्टची प्रॅक्टिस करा, मॉक टेस्ट. तुम्हाला ऑटोमॅटिक सवय लागते, आणि 21 दिवस गेले, 21 दिवस तुम्ही सराव केला की 22व्या दिवशी तुम्हाला ऑटोमॅटिक सराव लागते. तुम्हाला काहीच कोणाला करायची गरज नाही, काहीच कोणाला म्हणायची गरज नसते. ठीक आहे. तर हे सेशन होतं कशाच्या आधारावरती होतं की तुमचा जर स्कोर नसेल वाढत तर नेमकं तुम्ही काय चुका करता, त्या चुका कोणत्या आहे, त्या चुका तुम्हाला दुरुस्त करणं आणि नेमकं त्या चुका कशा दुरुस्त करायच्या याच्यावरती आपण काय घेतलंय, पूर्ण एक सेशन घेतलं. ठीक आहे. मला अशी म्हणजे इच्छा करतो मनामध्ये की तुम्हाला हे सेशन आवडलं असणार तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जे अभ्यास करणारे आहे. ठीक आहे. कोणत्याही स्ट्रीमचे असो, कोणत्याही फील्डचे असो, कोणत्याही परीक्षेची तयारी करत असो. आणि जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करा, सेशनला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने सबस्क्राईब पण करा. इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. याच्यानंतरचं सेशनमध्ये आपण कंटिन्यू करतो. पण ब्रेक घेतो. धन्यवाद.